परमार्थाचं चिंतन करत असताना परमात्म पदाच्या प्राप्ती करता, जीवनाच्या धन्यते करता अनावश्यक आणि प्रतिबंधक असणाऱ्या दोषांची निवृत्ती आणि त्याच्याकरता अत्यंत अपरिहार्य असणाऱ्या गुणाच्या प्राप्ती करता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना परमार्थ असं म्हणतात. परमार्थ ही परिपूर्णता नाही आहे, परमार्थ हा प्रयत्न आहे. परमार्थ म्हणजे परमात्मा देईल त्या जागेवर घेणं हा परमार्थ नाही आहे. परमार्थ हा नेहमी प्रयत्नाच्या आधारानं चालत असतो. परमार्थाला 2 गुण लागतात, एक प्रयत्न तीन लागतात. एक प्रयत्न लागतो, एक विश्वास लागतो आणि सातत्य लागतं. या 3 गोष्टींवर परमार्थ चालतो. परमार्थ चालतो विश्वासावर, परमार्थ चालतो प्रयत्नावर आणि परमार्थ चालतो सातत्यावर. विश्वास वजा केला परमार्थ नाही, प्रयत्न वजा केले परमार्थ नाही. तुकोबारायांचे प्रयत्न गाथ्यामध्ये तपासून घ्या, काय प्रयत्न करावे लागले तुकोबारायांना. केवढा युद्धाचा प्रसंग त्यांच्या मनामध्ये चालू आहे. बाहेरून येणारी प्रतिकूल परिस्थिती, घरातून असणारी प्रतिकूलता, अंतःकरणाची अनुकूलता. जे तुकोबाराय गावातले सगळ्यात श्रीमंत होते ते तुकोबाराय आपला सगळं द्रव्य वाटून देऊन गावात सगळ्यात गरीब झाले. त्यांचं चरित्र बघा आपण, प्रयत्न लागत नाहीत का? त्याच तुकोबारायांच्या दर्शनाकरता निळोबारायांना 42 दिवसाचा निश्चक्र उपवास करावा लागला. 42 दिवस उपाशी बसून राहिले तेव्हा तुकोबाराय भेटले. प्रयत्न नाहीत का? आम्हाला एक एकादशी जड आहे. 42 दिवस बसले तुकोबाराय. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवस नुसतं भजन करत, प्रयत्न नाही त्याच्यामध्ये. आपल्या इंद्रियांना जिंकणं नाही, वृत्तीला दुसरं आलंबन न देता त्या वृत्तीला एक आलंबनात्मक बनवणं. काय कमी प्रयत्न लागतात याच्याकरता? आमचं मन तर इकडं तिकडं धावणारच आहे. त्याला एका जागी बसवण्याकरता जे प्रयत्न लागतात, अरे त्याच्यापेक्षा जगावर विजय मिळवणं सोपं आहे, इतकं ते अवघड आहे. विश्वास काढला परमार्थ नाही, प्रयत्न बाजूला केले परमार्थ नाही. पारमार्थिक वृत्तीचा मनुष्य जर प्रयत्नहीन असेल तर तो पारमार्थिक होऊ शकत नाही. त्याने प्रयत्नावलंबी असलंच पाहिजे.